सिंधुदुर्गमध्ये अनेक वर्षानंतर विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. वारिस पठाण यांच्या वंदे मातरम वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राणेंनी आक्रमक भूमिका घेतली. खरीप हंगामाची मीटिंग ही खरी मोहिते पाटील यांच्या संभाव्य शिंदे गट प्रवेशाबाबत बोलताना आमच्याकडे सातत्याने इन्कमिंग सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. दरम्यान 15 तारखेला मुख्यमंत्री निवासावर मोर्चा काढण्याच्या राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यावरही निलेश राणेंनी टोला लगावला. राजू शेट्टींना आता गांभीर्याने कोण घेतं असा सवाल करत त्यांनी शेतकरी आंदोलनांवरही टीका केली. आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नावरून होणाऱ्या आंदोलनाला राणेंनी फारसं महत्त्व नसल्याचं म्हटलं. अनेक वर्षानंतर ह्या खरीप हंगामाची आणि पाणंद रस्त्या ह्या नवीन योजनेची आज मीटिंग संपन्न झाली. खरीप हंगामाची मीटिंग ही खरी तर ह्या अगोदर कधी जनतेसमोर होत नव्हती. पहिल्यांदा आम्ही हा प्रयोग सुरू केला की जे होईल ते जनतेसमोर होऊ दे, कारण का कृषी हा एक महत्वाचा घटक आहे विकासाचा आणि शेतकऱ्यांना कळावं की आपल्या तालुक्यामध्ये खरीप हंगामच नाही तर प्रत्येक हेड खाली प्रशासन लोकप्रतिनिधी नेमकं काय करतायत हे जनतेला पण कळावं, यासाठी आम्ही जनता दरबार टाईप आम्ही हे खरीप हंगामाची मीटिंग घेतली. या अगोदर मागच्या लोकप्रतिनिधींनी फक्त एका रूम मध्ये 2-3 लोकांना अधिकाऱ्यांना घेऊनच अशा मीटिंग व्हायच्या. ते बाहेर जनतेलाही कळायचं नाही, किती निधी आला तोही कळायचं नाही आणि नेमका आपण कुठे आहोत कृषी क्षेत्रामध्ये, आपला मतदारसंघ कुठे आहे. अधिकारी पण मजेत होते आणि आज अधिकाऱ्यांना सगळ्यांसमोर उत्तर द्यावं लागतंय की त्यांच्यासाठी पण आता ही काम करायची पद्धत ही आपल्या मतदारसंघासाठी योग्य ठरेल असं मला वाटतं. म्हणून एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. पाणंद रस्त्याचा पण विषय कोकण आपल्या ह्या निकषामध्ये बसतोय का, किंवा सिंधुदुर्गामध्ये शेतजमीन आणि शेतजमीनला लागून जे रस्त्याची रुंदी आहे तो क्रायटेरिया कोकणाला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला सगळीकडे ते फिट होत नाही. विदर्भात होऊ शकेल, मराठवाड्यात होऊ शकेल, पण कोकणात होऊ शकणार नाही. तर काही निकष बदलासाठी पण आम्ही प्रस्ताव सन्मान्य महसूल मंत्र्यांना देणार आहोत. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी आज ती मीटिंग होती. राजकीय प्रश्न आहे. वारिस पठाण जे एमआयएमचे नेते आहेत ते म्हणतात की आम्ही वंदे मातरमचा आदर करतो, पण त्यातील काही ओळी इस्लाममध्ये निषिद्ध आहेत, त्यामुळे मी वंदे मातरम म्हणणार नाही. सरकार त्याला फाशी देते की आशा आहे ते पाहूया. मग तोच सांगतोय ना, फाशी कशाला गोळ्यात घातल्या पाहिजे. तोच सांगतो ना फाशी द्या. सरकारने याची दखल घ्यावी आणि रशीची जी काय हे आहे प्रोसिजर आहे त्याच्यावरती वेळ घालू नका. एक गोळी कधी घालू शकता अशा लोकांना, की लवकर घाला, म्हणजे सगळेच वंदे मातरम म्हणतील. साहेब, शिवसेनेसोबत आमची वैयक्तिक युती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं मोठं वक्तव्य आहे. धैर्यशील मोहिते पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असतो. आमच्याकडे इनकमिंग हे सातत्याने सुरू आहे. जिथे नजर जाईल तिकडे आमच्याकडे लोक यायला तयार आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांना स्वागत आहे. पण तुम्ही जे नाव घेतलं, मला वैयक्तिक जर तुम्ही विचारलं तर मला या विषयाची माहिती नाही. पण जे काय आमच्याकडे इनकमिंग सुरू आहे ते जर बघता 100% नियोजन असेल आणि म्हणून ह्या सगळ्या चर्चा आहेत. इनकमिंग तुम्ही बोलला त्याप्रमाणे सिंधुदुर्गातून जिल्ह्यातून मोठं इनकमिंग शिवसेनेत होत आहे. ते सातत्य लवकरच 15 तारीख पर्यंत त्याचा एक निकाल येईल असं तुम्ही मुहूर्त काढला ते मला आता माहिती पडलं. पण आमच्याकडे 15 तारीख 20 तारीख असं काही नाही. रोज प्रत्येक दिवशी आमच्याकडे इनकमिंग सुरू आहे. ते आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय आणि आम्ही तुम्हाला त्या सगळ्या माहिती पाठवते. बघा, मुळात कामं जिथे लोकांची होतात, जसं आता मी तुम्हाला शेती हा विषय म्हटलं की अनेक वर्षांवर्ष कामच झालेली नाही लोकांची. लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाही, म्हणून लोक जिथे कामं होतील अशा पक्षाकडे वळतात आणि तेच रूपांतर तुम्हाला आज दिसतंय. उबाटामधून कामं होणार नाही, राहिलो तर भविष्य काही नाही. सगळं उबाटा हा पक्ष स्वतः शून्यावर गेलाय. म्हणून आता कुठे भविष्य आहे, कामं कुठे होतील, तर लोक शिंदे सेनेकडे पर्याय बघतायत. आता धनुष्यबाण हे कोकणाच्या मनामधामध्ये रुजलेलं एक चिन्ह आहे. आतापासून नाही, स्वर्गीय बाळासाहेबांनी ते बिंबवलेलं आहे. त्यांना हा पक्ष आपलासा वाटतो आणि म्हणून ते आमच्या पक्षामध्ये त्यांची ओढ जास्त आहे.
शिंदे सेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे, तर तुम्ही संपर्कात आहेत का? मी अजिबात संपर्कात नाही, पण जे नेते संपर्कात आहेत, जसं मी तुम्हाला धैर्यशीलचा पण विषय सांगितला, जर धैर्यशील माने पाटील ज्यांच्या संपर्कात असतील त्यांच्या माध्यमातून जे प्रवेश होतात ते त्यांना माहिती आहे, मला हा विषय माहित नाही. 15 तारीखला राजू शेट्टी यांचं मुंबईच्या मंत्रालयावर ते धडकणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर. त्या संदर्भात काय? नाही, ते इथे तिथे धडक देतच असतात. ते काय, ते मागे कोकणात येऊन गेले, कारण का इकडचे नेते तसे सक्षम नाहीयेत, म्हणून काही लोकांनी त्यांना बाहेरून बोलवलं असा एक प्रकार झाला. पण राजू शेट्टींना आता कोण गांभीर्याने घेतं? आम्ही हल्लीमध्ये जे काय बघितलं ते निवडणूक सुद्धा हरले, त्यांना तसं काही जनाधार कुठे राहिलेला नाही. शेतकरी वर्गाचं त्यांनी नेहमी दिशाभूलच केलेली आहे. शेतकऱ्यांचा फायदा झाला राजू शेट्टींमुळे असं मला एक आंदोलन तुम्ही दाखवा. असं होत नाहीये, म्हणून त्यांचा जनाधार गेला. त्यांच्या मागे जी एक फौज उभी होती ती फौज गायब झाली. आता तसं गांभीर्य राजू शेट्टींना घेण्यासारखं नाहीये. आंबा काजू बागायतदारांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळावी अशी ती मागणी घेऊन याच्यावर धडकणार. नाही, नुसता तो विषय आहे असं मला वाटत नाही. सार्वजनिक मला वाटतं सगळाच महाराष्ट्राचा विषय आहे. तो आता काय नेमकं आहे ते कशावर करतायत मला तुमच्या प्रश्नावरून लक्षात आलेलं नाही. पण जे काही विषय असतील त्यांचे, राजू शेट्टी साहेबांचं जे इमेज झाली आहे ते त्यांच्या आंदोलनाला आता तसं गांभीर्य राहिलेलं नाही. एक वेळ होता त्यांचा, पण शेतकऱ्यांच्या मागे ते 100% तसे उभे राहिले नाहीत. शेतकऱ्यांना सोडलं, शेतकऱ्यांचा विश्वास त्यांच्यावरचा संपला आणि म्हणून आता त्यांच्या आंदोलनाला तसं काय राहिलं नाही. म्हणतो ना, रिस्पॉन्स मिळेल असं काय, आणि जास्त शेतकरी त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही हल्ली, तर असंही बघितलंय मी.